मी विलास पाटील, ऑपरेशन हेड फ्रॉम केशव मेटल. आमच्या कंपनीमध्ये कोस्टेकच्या अगोदर मशीन वर्क इन्स्ट्रक्शन आणि SOPs यूज करायचो. मशीन वर्क इन्स्ट्रक्शन आणि SOPs यूज करायचो. त्याच्यामध्ये डिटेल्स नव्हते, पण तो ॲज पर ISO स्टँडर्ड फॉर्मॅटनुसार आम्ही वापरायचो. पण कोस्टेक नंतर आम्ही त्या प्रत्येक SOP आणि प्रत्येक प्रोसेसचे SOP आणि वर्क इन्स्ट्रक्शन ॲड करून प्लस अजून डिटेल्स मशीनचे ॲड करून LMS सिस्टीम आमच्या इथे इम्प्लिमेंट केली. आणि ते LMS सिस्टीममुळे आता जेव्हाही नवीन एम्प्लॉई आमच्याकडे येतो तर तो LMS सिस्टीममधील ॲक्च्युअल डिटेल्स वाचून आणि ॲक्च्युअल व्हिडिओज बघून, ज्या प्रोसेसचे डिटेल व्हिडिओज आम्ही टाकलेले ते बघून तो इंडिपेंडंटली ट्रेनिंग घेऊ शकतो. त्या ट्रेनिंगसाठी जे अगोदर एक ट्रेनिंग मॅनेजमेंटकडनं ट्रेनिंग अरेंज केलं जात होतं, त्याची आवश्यकता आता राहिलेली नाही आणि कंपनीचं त्यामध्ये खूप मोठा वेळ वाचलेला आहे. आणि अजून याच्यात विशेष म्हणजे जेव्हा ते एम्प्लॉईला परत वाटेल की परत त्याच्यात काही ट्रेनिंगचा काही भाग सुटलेला आहे, तर तो परत ते ट्रेनिंगचं मटेरियल ते परत ओपन करून रीड करू शकतो आणि ॲक्च्युअल व्हिडिओज बघून तो LMS यूज करून त्याच्यामध्ये फुल्ली कॉन्फिडंट होईपर्यंत त्याची ट्रेनिंग रेफर करू शकतो तो. तर असा फायदा मला ते LMSने झाला. प्रत्येक आमच्या डिसिजनमध्ये डायरेक्टर पण राहायचे आमच्या कंपनीच्या डिसिजनमध्ये. तर आता जेव्हा मेंटरिंग चालू झाले आमच्याकडे आणि त्यांना आमच्या डायरेक्टरना सांगण्यात आलं की तुम्ही आता तुमची फुटबॉल टीम आहे आणि तुम्ही त्यांचे कोच आहे, तर तुम्ही ग्राउंडला उतरू नका, यू शुड बी आउटसाईड ऑफ द ग्राउंड. तर ते झाल्यामुळे मग आम्ही जेव्हा सरांनी आमचा डिसिजन घेतला की ते आउट ऑफ राहायचं, तेव्हा आम्ही इंडिपेंडंट डिसिजन घ्यायला लागलो आणि त्याचा आम्हाला खूप फायदा झाला. काही रिस्क होते त्याच्यामध्ये, आम्ही ते रिस्क घेऊन ते पुढे गेलो. आणि तसं बघायला तर ह्या महिन्यामध्ये आम्ही जवळजवळ 150% म्हणजे 150% आम्ही आउटपुट अचीव केलं. जे डेली आमचं मंथली टर्नओव्हर होता त्याच्या आम्ही 150% मोर अचीव केलेलं आहे. तर हे आमचं अचिव्हमेंट आहे. हे फक्त सिस्टीम यूज करून आणि कोस्टेकने जे आम्हाला मेंटरिंग करून जे सजेस्ट केलं त्याच्यावर आम्ही इम्प्लिमेंट केलं आणि त्यानुसार आम्ही ते ॲक्ट केलं आणि त्याला आम्हाला त्यामध्ये बेनिफिट्स खूप मिळाले. धन्यवाद. थँक्यू.